नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. स्थानिक राजकारणात स्वतःची वेगळी छाप पाडणारे हर्षल सुर्वे हे स्पष्ट वक्तेपणा, तडफदार आणि मुद्द्याचा सखोल अभ्यास यासाठी ओळखले जातात. कोणताही दिखावा न करता थेट मुद्द्यावर वार करण्याची त्यांची शैली लोकांच्या मनाला भिडते. सरळ स्वभाव, ठाम भूमिका आणि निर्भीड भाष्य यामुळे ते नव्या पिढीतील सर्वात दमदार आणि प्रभावी युवा नेते म्हणूनही ओळखले जातात. आज ते आपल्या सोबत आहेत आणि कोल्हापुरातील काही ज्वलंत मुद्द्यावर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर नमस्ते सर, तारा न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सर, सर्वात प्रथम महापालिका निवडणुकाच्या अनुषंगाने एक मेळावा झाला परवा नुकताच. तर त्या मेळाव्यात तुम्ही काही ज्वलंत मुद्द्यांवर चर्चा केली किंवा बोललात. त्यामध्ये एक मुद्दा असा होता की रंकाळ्यावर भगवा फडकवणार. तर त्यामागची रणनीती नेमकी काय होती? की कसं आहे की रंकाळ्याचं आता बघितलं की रंकाळा आपल्याला म्हणजे सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. तर रंकाळ्यावर आता त्याचं लाईट लागलेलं आहे, त्यामुळे बरेच लोक पर्यटक किंवा आता आपण बघितलं की रील्सच्या माध्यमातून बरेच लोक रील्स वगैरे चांगले करायला लागले. काही कलाकार तिथं गाण्याचं कार्यक्रम करतात, म्हणजे फोटोग्राफी चांगली तिथं होऊ लागली. हे याच्या आधी होत नव्हतं, पण आता एक चांगली तिथं डेव्हलपमेंट झालेलं आहे. त्याचबरोबर रंकाळ्याचा पोल्युशनचा जो प्रश्न आहे तो सुद्धा प्रश्न हा सुटला पाहिजे. आता तिथं कारंज्या होणार आहे, म्हणजे म्युझिकल कारंज्या, लाईट्सचा कारंज्या तिथं होईल, तो पण त्याची पण लवकरच सुरुवात होईल. पण मला असं वाटतं की कोल्हापूर याला जसं धार्मिक पर्यटन आहे तसं ऐतिहासिक पर्यटनसुद्धा आहे. ऐतिहासिक पर्यटन होत असताना आपला स्वराज्याचा ध्वज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी स्वराज्याची पायाभरणी केली त्यात कोल्हापूरला सुद्धा त्या इतिहासात महत्त्व आहे. तर हा स्वराज्याचा जो भगवा ध्वज आहे तो भगवा ध्वज रंकाळ्यावर चांगल्या पद्धतीने, मला वाटतं की साधारण एक 300 फुटापर्यंत तो भगवा ध्वज आपण उभा राहू शकतो आणि हे शक्य आहे. आता आपण ही जी बाजू बघतोय की म्हणजे तांबट कमान ते रंकाळा टॉवर असेल किंवा डी-मार्टकडची जी बाजू आहे तिथं आपण रंकाळा चांगल्या पद्धतीने डेव्हलप करतो, तिथंच लोक जास्त येतात. पण दुसरी बाजू बघितला तर क्रशर खण आहे, म्हणजे तांबट कमानीपासून ते अंबाई टँकपर्यंत हा रंकाळ्याचा दुसरा भाग आहे. तर त्या भागामध्ये सुद्धा डेव्हलपमेंट झाली पाहिजे. मग त्याच्यानंतर त्याबद्दल कसं आहे की क्रशर खण सोडली तर क्रशर खणीमध्ये आपण गणेश मूर्तीचं विसर्जन करतो. त्याच्या थोडं पुढं गेलं तर पतोडी खण म्हणून आहे, आणि पतोडी खण आणि तिथं श्रीकृष्णाचं मंदिर आहे. तिथून पर्यंत ते आउटलेट म्हणजे ओव्हरफ्लोचा एक पार्ट जातोय रंकाळ्यावर. तिथं छोटासा पूल आहे. तो जो भाग आहे तो अजून तसा म्हणावा तसा डेव्हलप झालेला नाही. म्हणजे मध्यंतरी केला होता, सुशोभीकरण झालं होतं, पण ते आता जर बघितलं तर त्याला अवकळं आलेलं आहे. तर त्या भागात बघितलं तर नॅचरल रॉक आहे, म्हणजे दगड आहे. पन्हाळ्यातला इकडची बाजू गेली तर तिथं पाण्याची खोली आहे, पण इकडं जो आहे तो दगड अजून तिथं लोक त्या म्हणजे येणं जाणं करू शकतात. त्या दगडावर भगवा झेंडा उभा राहू शकतो आणि तो उभा राहावा ही मागणी मी म्हणजे फडकवणार याचा अर्थ की मी तिथं मागणी केली की तिथं भगवा ध्वज फडकवला पाहिजे. त्याचबरोबर इकडचा जो भाग मगाशी मी सांगितला पतोडी खण ते आउटलेट, रंकाळ्याचा ओव्हरफ्लोचा जो आउटलेट आहे तो भाग आहे ना, तो रंगबिरंगे तिथं म्हणजे नॅचरल आता झाडी आहे तिथं बरीच. परत परताळा आहे, परताळा म्हणजे तिथं आपल्याला नो डेव्हलपमेंट झोन आहे, तिथं डेव्हलपमेंट करू शकत नाही. तिथं चांगली झाडं लावून तिथं झाडांची कमान होऊ शकते. रंगीबिरंगी चांगली आपण तिथं जर काय चित्राच्या माध्यमातून तिथं ती एक बाजू रंकाळ्याची रंगवली किंवा आता जे बॅरिकेडिंग त्याला जे केलेलं आहे म्हणजे वॉल जी आहे ती वॉल आपण चांगली पद्धतीनं रंगवून चांगली फुलं झाडं लावू शकते. परत तिथं स्टोन पिचिंग केलेलं आहे, म्हणजे चालत जायचा जो रस्ता आहे मॉर्निंग वॉकला किंवा संध्याकाळची लोक बरीच फिरायला, तर तिथं लाईट नाही आहेत त्या भागात. तर तिथं लाईट लावली तर त्याचं एक चांगलं सुशोभीकरण होऊ शकते. आणि एक परत पर्यटनाच्या माध्यमातून किंवा लोक बरीच म्हणजे एकाच बाजूला न जाता या बाजूला सुद्धा लोकांची गर्दी होऊ शकते आणि त्याच ठिकाणी मग भगवा झेंडा उभा राहावा अशी एक मागणी आम्ही केलेली आहे. मग आता काही प्रश्न असेल की त्यानं काय होणार आहे, त्यानं काय होणार आहे यापेक्षा एक डेव्हलपमेंट आपण जर बघायची झाली किंवा पर्यटनाला जर काय चालना द्यायचं तर एका बाजूला न जाता लोक या बाजूला सुद्धा येतील. कितीच एकाच बाजूला रोज फिरणं आणि रंकाळ्यामुळं बऱ्याच लोकांचा रोजगार पण झालेला आहे. पण त्या रोजगाराला सुद्धा एक शिस्त लागली पाहिजे. मग त्या झालं की परत नवीन गाड्या कोणतरी अतिक्रमण करणार, यापेक्षा तिथंच जर काय महानगरपालिकेनं काही अशा गोष्टी केल्या की जिथं छोटे छोटे गाळे केले, छोटे छोटे केबिन्स केल्या,
आणि त्याला एकसारखं स्वरूप म्हणजे असं ओबडधोबड नाही, कुणाची केबिन लहान आहे कुणाची, तर त्या जर का उभ्या केल्या आणि त्याच्या माध्यमातून जर का लिलाव केला ज्यांना जे परवडते तिथं जे व्यवसाय करणे म्हणजे त्याची थोडेफार त्याचं भाडं कायमस्वरूपी किंवा वर्षभरासाठी त्यांना त्या दिल्या, परत वर्षानं नवीन तिथं केलं तर चांगल्या पद्धतीनं तिथं रोजगारसुद्धा निर्मिती होऊ शकते, बसायला जागा चांगल्या पद्धतीने होऊ शकते, असा तो उद्देश आहे. आणि भगवा झेंडा लावला तर तो सगळ्यांचाच अस्मितेचा म्हणजे स्वराज्याचा भगवा ध्वज आहे, कुठल्याही पक्षाचा जातीचा धर्माचा नाही. कारण ज्यावेळी ही स्वराज्याची निर्मिती झाली त्यावेळी सगळ्या भगव्या झेंड्याखालीच सर्वजण एकत्र आले, तो झेंडा तिथं उभा राहायला पाहिजे अशी ती माझी संकल्पना होती. अच्छा, आता सर ही संकल्पना तुमची खूप छान आहे. तर आता सध्या कोल्हापूरमध्ये कचरा व्यवस्थापनचा जो प्रश्न रोजचाच झालेला आहे, तक्रारी हजारो येतात, पण त्याच्यावर व्यवस्थापन नीट नाही, नियोजन नीट नाही, याबाबत तुमचं काय मत आहे? कसं आहे की कचरा याचं आपण आता फक्त थोड्या प्रमाणात वर्गीकरण करायला लागले, म्हणजे ओला कचरा वेगळा, वाळला कचरा वेगळा, असं हे महानगर, पण त्यात कितपत यश येते हे अजून नाही. तो कचरा उचलला जातो, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, ती काय प्रक्रिया केली जाते आणि होते का, हा मुळात प्रश्न आहे. म्हणजे ती होते का इतका, तरीही अजून इतके गाड्या कधी वेळेवर जातात कधी जात नाही, लोक घरातून बाहेर पडताना ती कचऱ्याची पिशवी घेतात आणि कुठेही रस्त्यावर टाकतात. तर याच्यावर पण आपल्याला काही प्रमाणात सोल्युशन काढावं लागेल की कचऱ्याचं आता जे 2च भागामध्ये वर्गीकरण केले तसं वेगवेगळ्या याच्यात वर्गीकरण केले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कोल्हापूर शहरात जितकी शासकीय कार्यालय आहेत, जितक्या शाळा आहेत, म्हणजे ज्यांच्यावर आपण कंट्रोल करू शकतो, म्हणजे पहिल्यांदा कलेक्टर ऑफिस असेल, महानगरपालिका असेल, आपलं कोर्ट असेल, तर तिथं असणारा तिथं कुठला कचरा असतोय तर तो तिथं पहिल्यांदा असते कागद, पेन असतात, काही स्टॅपलरच्या पिना असतील किंवा अशा पद्धतीचं, तर ते वेगवेगळं करायला पाहिजे. आणि त्या बिल्डिंगमधूनच तो कचरा बाहेर येता कामा नये. मग त्याचं करायचं काय, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मग ते आम्ही घेऊन काय करू, तर त्याचं तुम्ही पहिल्यांदा तगड असेल, कागद असेल, पिना असतील किंवा पेन्स असतील, यूज अँड थ्रोवाले पेन्स आहेत, ते काय होतं की ते तिथून मग परत आपल्याकडं महानगरपालिका, ते जर का तिथंच त्यांनी 8 दिवसाचं साठवणूक केली तर त्याच्यातून ते त्याचा रद्दीवाला कोणतरी आहे ते त्यांनीच ते विकून मग त्याचं तुम्ही तिथं त्या ऑफिसमध्ये चहा पाणी करा, नाश्ता करा किंवा कुठल्या सामाजिक काम करणाऱ्या संस्थेला ते पैसे त्याचे दान करा. म्हणजे तिथलं दुसरा त्यात कचरा कुठला येतो की जेवणाचा डबा आहे, ते जे लोक तिथं कर्मचारी असतील ते जेवणाचा डबा घेऊन येतात आणि त्याचं जे शिल्लक राहिले ज्याला आपण खरकटं म्हणतो ते मग कुठंतरी ते सुद्धा तिथं का टाकायचं, ते सुद्धा त्यांनी घेऊन जाऊन ते घरी त्याची विल्हेवाट लावायची. म्हणजे तिथं आपल्याला व्यवस्थित तो ऑफिसमध्ये ठेवता. हे पहिल्यांदा शासकीय कार्यालयाने सगळ्या करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा कलेक्टर ऑफिस, आणि असा प्रयोग झालेला आहे. म्हणजे तुम्ही जर काय पोल्युशन कंट्रोल बोर्डमध्ये बघितला तर पोल्युशन कंट्रोल बोर्डमध्ये झाले, तिथला कचरा हा बाहेर येत नाही, तो तिथल्या तिथंच हे केलं. त्यातून काय फार पैसे येतात असं नाही, म्हणजे आठवड्याच्या कचरा तो कागदाचा आहे, त्याचे किती पैसे येतील, थोडेफार काहीतरी येतील. आणि ती घेऊन जाणारी लोक आहेत ना, तिथं येणार, जाग्यावर त्याचं वजन करणार, त्याचे काय असतील ते पैसे देणार आणि ते तुम्हाला तिथून घेऊन जाणार. हे अशा पद्धतीने कपडे जे आहेत, काही तुम्ही पहिल्या कपडे आहेत, रुग्णांचं बेडशीट असतात, घरात रुग्ण आहे तो जर का मयत झाला तर त्याचे बेडशीट आहेत किंवा जुन्या गाद्या आहेत, ते काही लोक ते विल्हेवाट ते जे लावत नाही, मग ते कचऱ्यात टाकतात. ते कुठे येतं ते आपण महानगरपालिका उचलते आणि ते तिथं त्या डेपोत आणून टाकते. मग तो तिथं थांबवता येते काय, तर ते येऊ शकते. तर तुम्ही कपडे जे आहेत जुने झालेले, म्हणजे बेडशीटपासून ते अंगावर वापरणारे कपडे, हे वेगवेगळे करून तिथंच जर काय घरात ठेवले आणि त्याची सुद्धा आपल्याला एक करता येईल की त्याचं वेगळं ते उचलून घेऊन त्याची विल्हेवाट, ते मेन कचऱ्यात नाही येतात त्याची विल्हेवाट वेगळ्या पद्धतीने लावू शकतो. त्याच पद्धतीनं चप्पल्स असतील, म्हणजे आपले जे रोजच्या वापरातले बूट चप्पल जुने झालेले ते सुद्धा लोक कचऱ्यातच टाकतात. ते तिथं ठेवून त्याचं वेगळं, आणि त्याच्यातून सुद्धा बघितलं तर आता आपल्याला त्याचं उत्पन्नाचं साधन सुद्धा होऊ शकते महानगरपालिकेला. याच्यावर सुद्धा अभ्यास करायला पाहिजे, कारण याचा विचार आजपर्यंत केलाय का आपण, कोणीच केलेला नाही. तर त्याच्याबद्दल विचार व्हायला पाहिजे. म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक आली मग मी रस्ते करणार, गटारी करणार आमच्या भागात, ते काय रस्ते आज केलेले किती दिवस राहतात
आणि मग ते हो. पण सतत करत राहते, रस्ते परत करत जाणार, गटारी परत करत जाणार, बरोबर. ते काय किती विकास होणार आहे. मग फक्त भागाचा नाही तर शहराचा एकंदर कशा पद्धतीने करू शकतोय आणि मग भाग वाईज त्याचं वर्गीकरण करू शकतोय याचा विचार पहिल्यांदा झाला पाहिजे. याचं मार्गदर्शन सगळ्यांना केलं पाहिजे. ओके. मुळात जे उभा राहणार आहेत त्यांनी सुद्धा याचा अभ्यास केला पाहिजे, त्यांना याच्याबद्दल माहिती पाहिजे आणि त्यांनी ते लोकांच्या विश्वासात घेऊन, बरं लोक करत नाहीत असं आहे काय, तर करतात. आपल्याला एक उदाहरण सांगतो की आम्ही त्या चळवळीत होतो, म्हणजे 25-30 वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही पर्यावरणवादी संघटनेच्या माध्यमातून काम करत होतो त्यावेळी आम्ही सांगतो की गणपती नदीत विसर्जन करू नका, रंकाळ्यात विसर्जन करू नका, त्यानं पर्यावरणाला काय धोका आहे किंवा काय काय गोष्टी आहेत. हे पहिल्यांदा त्यावेळी आमचा संघर्ष झाला. पण नंतर लोकांना कळायला लागलं की हे बाबा सांगतायत. आज बघितलं तर आपण कोल्हापूर आदर्श आहे. म्हणजे गणेश विसर्जन करताना मूर्ती दान करणं किंवा ते पाण्यात बुडवणं आणि त्या परत देणं आणि ते व्यवस्थित नंतर विसर्जन करणं एका ठिकाणी, याच्याबद्दल आपलं कोल्हापूरकरांचं उदाहरण बाहेर दिलं जातं. तसं आहे. मग सुरुवात आपण जर का अशा पद्धतीने केली तर हे होऊ शकतं. म्हणजे मी आता फक्त तुम्हाला एक 2-3 गोष्टी सांगितल्या. असं बरेच आहे. प्लॅस्टिकच्या बॉटल्स आहेत. आता दवाखान्याचं वेस्टेज जे आहे ते वेगळ्या पद्धतीनं, दवाखान्यांना शिस्त लागलेली आहे, ते चांगल्या पद्धतीनं होतंय. मग हे कार्यालय आणि शासकीय कार्यालयाने आपल्या घरातला हे जर का आपण असं या बारीक सारीक गोष्टी केली तर 50% महानगरपालिकेचा जो कचरा आहे उचलला जातो, तर त्याच्यावर फरक पडणार. आणि काही क्लीनअप मास्टर म्हणून मी एक संकल्पना त्या दिवशी मांडली की ज्याच्यानं काही खाजगी संस्था याच्यामध्ये नेमून जिथं महानगरपालिका पोचते किंवा जिथं वेळ होतं, काय सगळीच माणसं 7 वाजता किंवा 8 वाजता कचरा देऊ शकत नाहीत. काही वेळपर्यंत काम करतात, काही रात्रीभर कामाला जाऊन परत सकाळी आलेले असते, त्यामुळे त्यांना ते देणं होत नाही. त्यांच्यासाठी काय तर काही वेळात बदल करून खाजगी संस्था ज्या आहेत त्याच्या माध्यमातून एक वेगळी टीम जर का त्या कामाला लावली तर त्याच्या परत फंडिंगचा विषय होतो. तर ते सुद्धा त्याच्यावर सुद्धा सोल्युशन आपल्याला 100% काढता येईल की ज्याचा भुर्दंड महानगरपालिकेला येणार नाही. अशा माध्यमातून म्हणजे ते मी जर तरवर आहे ते जे मी म्हणतोय तशा पद्धतीने होत असेल तर ते चांगल्या पद्धतीने योग्य नियोजन आणि जनजागृती केली तर याच्यावर 100% लोकांचं जर काय चांगलं असेल ना तर लोक त्याला प्रतिसाद देतात. मुळात मग काय होतं की आम्ही घरभाडा देतोय की मग काही कचरा उचलायला येत नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. आणि बरोबर आहे. म्हणजे लोकांचं म्हणणं की आम्ही, तुम्ही जर का आम्हाला व्यवस्था देत नाही, तुम्हाला शिस्त नसेल तर आम्ही काय शिस्त पाळू. समोरचा शिस्त ते जनता 100% त्याला चांगला प्रतिसाद देते. अशा बऱ्याच संकल्पना आहेत ज्याच्यावर चांगल्या पद्धतीने मी त्याचे तयार सर्व गोष्टी केलेल्या आहेत. त्याची 100% काही अधिकारी आहेत, आमचे नेते आहेत, त्यांच्या बरोबर बसून याचं सोल्युशन मी त्यांना सांगणार आहे. त्याची सुरुवात 100% होईल. तर सर, आता तुम्ही कचरा व्यवस्थापनचं तर सांगितलं, पण कोल्हापूरमध्ये हजारो पर्यटक रोज येत असतात, तर इथं आपल्या पार्किंगचा खूप मोठा प्रश्न आहे, तर या बाबतीत काय बोलाल? बघा की काय होतं की RTO म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक नियंत्रण कार्यालय ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आता तुम्हाला जर काय, आता आम्ही काम करताना आम्हाला काही फोन येतात, साहेब आम्हाला जरा RTOने अडवले. अरे RTO नाही, तो ट्रॅफिक ऑफिस आहे, ट्रॅफिक ऑफिसर आहे. म्हणजे ट्रॅफिक पोलीस आणि RTO यात फरक आहे. तर या शहरात जी ट्रॅफिकची व्यवस्था बघणार आहे की त्यांनी पहिल्यांदा एक त्याचा काय डाटा आहे त्यांच्याकडं, म्हणजे कुठल्या वेळेला किती ते किती टायमिंगमध्ये कुठल्या कार्यालयाच्या जवळ, कुठल्या शाळेजवळ, कुठल्या पर्यटन स्थळाजवळ किती गर्दी असते, कधी कुठली लोक कुठल्या तारखेला कुठल्या वारी किती येतात, त्याची पहिल्यांदा त्यांनी ॲनालिसिस केलं पाहिजे की कशा पद्धतीनं लोक तिथं येतात. तर तो मुळात मला वाटतं की आपल्या इथं भर काय होते की टिब्बल शीट कोण जाते, वनवेतनं कोण येते, गाडी त्याचं लायसन आहे का नाही, हे आणि याच्यावर ते पण यानं ट्रॅफिक कंट्रोल होत नाही. म्हणजे आपण आता जर एकदम गच्च आहे तिथं तुम्ही ते त्यानं होत नाही ना. म्हणजे लोकांना दंड करून त्या गोष्टी म्हणजे व्हायला पाहिजे त्या पण गोष्टी, पण कधी तुमचं पहिल्यांदा वाहतुकीला शिस्त कशी लावायला पाहिजे त्याचं व्हायला पाहिजे. नाही तर 4 जण बघितले तर आपल्याला एकाच ठिकाणी जर काय 7-8 जण उभारलेले असले ट्रॅफिक पोलीस आणि एका ठिकाणी बघितलं तर तिथं कोणच नाही आणि तिथं ट्रॅफिक जाम आहे, इथं उभारून का उपयोग आहे. त्याचं जे आहे ना की म्हणजे तिथं त्या काही ट्रॅफिक सिग्नल आहेत तिथं तुम्हाला त्या पोलीस कंट्रोल रूमचे किंवा ट्रॅफिक कंट्रोल रूमचे नंबर्स द्यायला पाहिजेत. तिथं पण आपल्याला ट्रॅफिक मार्शल ही संकल्पना राबवू शकतो. म्हणजे ती कशी आहे की ती सुद्धा खाजगी जे लोक आहेत तर ती लोक हायर करून
त्यांच्या माध्यमातून म्हणजे सकाळी ट्रॅफिकची वेळ किती आहे, साधारण 8-9 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत या एरियात ट्रॅफिक जास्त असते. संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत या एरियात एवढं ट्रॅफिक असते. तर तिथं ते कंट्रोल, त्याचा कंट्रोल पूर्ण ट्रॅफिक पोलिसांना किंवा ट्रॅफिक अधिकाऱ्यांनाच देऊन त्यांच्याकडून ते कंट्रोल होऊ शकते. म्हणजे आता लोकांना तिथं उपलब्ध फोन नंबर द्यायला पाहिजेत की आज इथं ट्रॅफिक जास्त झालेलं आहे. आता काही आपल्याकडे आहेत पोलीस याचे नंबर, की तिथं नंबर केले की डायल पोलीस येतात. पण ते सगळीकडे ठळकपणे त्या चौकात लागले पाहिजेत की जेणेकरून तिथं झालं तर तिथं दुसऱ्या 5व्या मिनिटाला, कारण एक ट्रॅफिक पोलीस जर असला तर चांगल्यापैकी लोक ऐकतात आणि ट्रॅफिक तो एक पोलीस कर्मचारी तिथलं ट्रॅफिक कंट्रोल करू शकते. बरं, तिथं त्यांना अडचण आली की बाबा एकटाच कर्मचारी आहे तर करू शकत नाही, अशा जर गोष्टी आल्या तर तिथं तुम्हाला सांगते प्रत्येक चौकात आपल्याकडे रिक्षा स्टॉप आहे आणि आपले जे रिक्षावाले आहेत ते आदर्शवत रिक्षावाले आहेत. ते कधीही मदतीला जर बोलवलं तर ते नाही म्हणत. तर तुम्ही त्यांची मदत घेतली तर ते काय येणार का नाही? येणार 100% ना. तुम्ही त्यांना विश्वासात घेऊन बाबा ह्या गोष्टी करायला पाहिजेत. तर या लेवलला कोणीच विचार केलेला नाही की बाबा आज आता गोखले कॉलेजचा चौक आहे, हॉकी स्टेडियम आहे, कंब्याचा चौक आहे, संभाजीनगरचा चौक आहे. इथं कधीच ट्रॅफिक पोलीस मला वाटतं की संभाजीनगरला असतात, पण इथं या मी जे सांगितलं तिथं नसतात बऱ्यापैकी. त्याच ठिकाणी सायबर चौकात तुम्ही बघितला तर काही वेळेला असतात, काही वेळेला नसतात. मग एकदमच झालं तर मग राजारामपुरीचे पोलीस कर्मचारी येतात आणि तिथं वाहतुकीला शिस्त लावतात. मग अशा ज्या गोष्टी आहेत ना तिथं ते लगेच पोहोचले पाहिजे. मग ट्रॅफिक कंट्रोल युनिट सुद्धा वेगवेगळे केले पाहिजे. मग पोलीस स्टेशन आहेत, मग ह्या आहेत एक 8-10 स्पॉट करून तिथे एक युनिट केलं की तिथून कर्मचारी लगेच येऊ जाऊ शकतील. आणि मग अशी म्हटले त्या पद्धतीने ट्रॅफिक कंट्रोल, ट्रॅफिक मार्शल हे जर काय तशा पद्धती केले ते पुण्या मुंबईत आपल्याला बघायला मिळतात. तर ते सुद्धा मग परत त्यांचा फंडिंगचा विषय येतो, तर त्याच्यावर सुद्धा काम करता येते. तो फंड कसा उपलब्ध होईल, त्याला कुठनं फंड येईल याच्यावर सुद्धा काम आपण 100% करायला पाहिजे. आणि ते 100% होऊ शकते, म्हणजे अशक्य नाही आहे. आणि मुळात अतिक्रमण तुम्ही राजारामपुरीतल्या काही गल्ल्यांना बघितलं तर अस्ताव्यस्त पार्किंग लावलेलं असते. का तर तिथं गाड्या लावायला जागाच नाही आहे. याला जबाबदार कोण? तर ते आम्ही बिल्डिंग बांधतानाच त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तिथं गाड्या किती येणार आहेत, तिथं पार्किंगची व्यवस्था आहे का, काहीच बघितलेलं नाही. काही गल्ल्यात अशा आहेत की एकच 4 व्हीलर गाडी पास होऊ शकते ॲट अ टाइम 2, पण जागा नाही का तिथं. तर जागा आहे पण तिथनं गाड्या पास व्हायला अडचण आहे, कारण बऱ्याच गाड्या अशा इकडे तिकडे आडव्या तिडव्या लावलेल्या असतात. तर तिथं आता पार्किंगची व्यवस्था आम्ही करून दिलेली नाही, त्याला पण शिस्त लावता येते. मग काही म्हणजे मी पोलीस कर्मचाऱ्यांशी काही अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे त्या संदर्भात, तर त्यांनी सुद्धा ते म्हटले की करूया, पण आता कधी करूया याच्याबद्दल काय बोलत नाही. अच्छा, तर सर पार्किंग बद्दल तुम्ही सांगितलं ते अगदी खरंच म्हणजे नियोजन केलं तर त्याची सुद्धा समस्या सुटू शकते. तर बरोबर तुम्ही बोलता बोलता भाषणामध्ये ओपन स्पेस बद्दल बोलला होता, त्याबद्दल. ओपन स्पेस महानगरपालिकेचे बरेच आहेत जे महानगरपालिकेने अजून ताब्यात घेतलेले नाहीत. मी तुम्हाला उदाहरण सांगतो की आपल्याला अरविंद ख्रिश्चनचं ग्राउंड आहे. अरविंद ख्रिश्चन ग्राउंडवर बघितले सर्कस बसते, प्रदर्शन भरतात, बऱ्याच गोष्टी तिथं त्या ठिकाणी होतात. तर ती जागा कुणाची आहे याची पहिल्यांदा माहिती घ्यायला पाहिजे. तिथं काही लोक व्यवसाय करतात, आता ते अधिकृत अनधिकृत ते काय नेमकं माहिती नाही मला. तिथं काही फेरीवाले, पण तिथं जर काय शिस्त लावली आणि ती जर काय शासकीय जागा असेल किंवा कुणी अतिक्रमण जर केलं असेल तर तिथलं अतिक्रमण काढून ती मोठी जागा आहे तिथंच चांगल्या, आणि तिथं दोन्ही बाजूला इन आउट करतात. एका बाजूला गाड्या आत जाऊ शकतात, एका बाजूला गाड्या बाहेर येऊ शकतात, एवढी जागा तिथं उपलब्ध आहे. तर ते आपण तिथं करू शकतोय. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मग नवीन करायचं झालं तर आता आपण सरस्वती टॉकीच्या इथं पार्किंग जे केलं आहे. पण आपण काय करायला लागलोय की कोल्हापूर शहरातलं येणारं म्हणजे अंबाबाई मंदिरात येणारं पार्किंग जे आहे ते बाहेर डिवाईड व्हायला पाहिजे. म्हणजे शहरात मेन शहरात त्याचा ताण यायला नको. ते आपण काय केले, पार्किंग तिथं करून शहरातला म्हणजे बाहेरचा सगळा ताण आहे तो तिथंच आणला आहे. आणि तिथं यायचे रस्ते जे आहेत ते बघितले तर छोटे छोटे आहेत. म्हणजे एक तट्टागडी तालिमीचा रस्ता असेल, त्याच्या पलीकडचा इकडचा रस्ता असेल सरस्वती टॉकीचा, गंगावेशीतून येणारा आणि रंकाळ्याकडून समोर येणारा, माधव रोडवर येणारा. माधव रोडवर तर 4 व्हीलर जाणं म्हणजे अशक्यच आहे आणि तिथून त्या पार्किंगला जाणं. तर एवढ्या गर्दीत सगळ्या गाड्या आम्ही तिथे येऊन पार्किंगला आणते. तर हे मुळातच बाहेर व्हायला पाहिजे होतं की बाहेर गाड्या लावून मग पर्यटक तिथं कशा पद्धतीने येतील याचा विचार करायला पाहिजे. तो इथं कुठेही केलेला दिसत नाही. तर तसं करू शकतो आपण. तशा बऱ्याच जागा आहेत. मग आता काही मी नावं सांगितली जागेच ते काही त्या वादग्रस्त होतील, पण असे बरेच ओपन स्पेस आहेत
की जे ताब्यात महानगरपालिकेने घ्यायला पाहिजे आणि तिथं पार्किंगची व्यवस्था करावी. बाहेर जर बघितलं आपण तर 300 मीटरवर साधारण बसची व्यवस्था लावली आहे. म्हणजे इथं 300 मीटरवर लांब जाऊन पार्किंग करायचं, तिथून तिथं बस नाही यायचं आणि बस तिथं सोडते आणि परत जाते. नाम मात्र 4-5 रुपये तिकीट आहे. म्हणजे पार्किंगला 100-200 रुपये द्यायचे आणि परत हे जायचं, ह्या काही लोकांना परवडत नाही. काही लोक पण त्यांना एक शिस्त तरी लागू शकते. मग पार्किंग आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं, नाम मात्र त्याचं शुल्क घेतलं, कारण मंदिरात जाऊन यायला 1-2 तास फिरून आले तर तेवढ्यालाच भाडं घेतलं आणि तिथं काही रिक्षा लावल्या, बस लावल्या तर ते इझी होऊ शकते. म्हणजे आता तुम्ही कोटीतीर्थ मगाशी तुम्ही बोलला होती, कोटीतीर्थ तलाव जो आहे तो एक चांगल्या पद्धतीनं आपण डेव्हलप करू शकतोय. मग आता तिथं तो तलाव आहे, तर स्वामी समर्थांचं मंदिर आहे, बाहेर गाळे आहेत, मग ते बरेच जुने आहेत. मग तिथं जर काय आपण नव्यानं कन्स्ट्रक्शन केलं, नव्यानं तिथं इमारती उभं राहिल्या तर बऱ्याच तिथं चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकते. आणि इतका चांगलं ते तळं आहे, त्याला एक चांगलं सुशोभीकरण होऊ शकते तिथं. ते सुद्धा त्याचा विचार करायला पाहिजे. आणि महत्त्वाचं की आपल्याकडं रमणमाळ्यामध्ये रमणमाळा तलाव जो आहे तो पहिल्यांदा तिथं वॉटर पार्क होतं. आता ते महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. ते सुद्धा डेव्हलप होऊ शकते. आता ते सध्या बंदच आहे ते. बंद आहे. मग तिथं मिनी रंकाळा होऊ शकते का नाही? होऊ शकतो. म्हणजे रंकाळा मगाशी मी पहिल्यांदा म्हटलं, पण तिथं पण होऊ शकते. म्हणजे इकडचं बावड्यापासून कदमवाडी इकडचा जो भाग आहे, ताऱ्याबार, नागाळपार, सगळीकडं तिथल्या लोकांना ते एक चांगलं विरंगुळा केंद्र होऊ शकते. म्हणजे तिथं तलाव आहे जुना, तो आता जसा आहे तिथं फिरायला सकाळी मॉर्निंग वॉकला होती, संध्याकाळी हे चांगल्या पद्धतीने होऊ शकते. पण आजपर्यंत म्हणजे आता ते तिथं वॉटर पार्क होतं म्हणून केले नाही, पण आता त्याचा विचार व्हायला पाहिजे. तर तिथं होऊ शकते काय? तर ते 100% आणि चांगल्या लोकांनी लक्ष घातलं तर ते 5-6 महिन्यात होऊ शकते. म्हणजे तिथं काय फार काय करायला लागणार आहे, ते पाडून परत बांधा असं नाही आहे. ती चांगल्या पद्धतीने होऊ शकते. याचा विचार कुठंतरी या निवडणुकीच्या अनुषंगानं व्हायला पाहिजे. म्हणजे कोल्हापुरात काय व्हायला पाहिजे तर ह्या गोष्टी. आता ही महानगरपालिकेची निवडणूक आहे, म्हणजे मी ह्या काय गोष्टी शक्य आहेत, म्हणजे मी माझ्या संकल्पने आता ह्यात होऊ शकतात का नाही टेक्निकल लोक याच्यामध्ये होऊ शकतात, पण हे करणं शक्य आहे. जर काय कोण काठी घेऊन बसलं आणि हे नाही व्हायलाच पाहिजे असं जर केलं तर हे नक्की होऊ शकते, 100% होऊ शकते. पण याच्यामध्ये लक्ष घालून हे लोकप्रतिनिधी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, यांनी याचा 100% विचार करा. भले मी सांगितल्या 10 गोष्टी असतील, त्यातल्या काही चुकीच्या असतील काय, पण ज्या चुकीच्या आहेत त्या सोडून द्यायच्या, पण ज्या बरोबर आहेत त्यावर तरी लक्ष देऊन तुम्ही त्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि सुरुवात स्वतःपासून करायला पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. तर सर, आता कोल्हापूरच्या समस्या आणि त्याच्यावर नियोजन या बाबतीत आपण चर्चा केली. तर आता महापालिका इलेक्शन तोंडावर आलेत. राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. प्रत्येक ठिकाणी सभा, भाषणं हे तर होतच आहेत. तर या अनुषंगानं दिवसेदिवस राजकारणात बदल होत आहेत. तर त्या बाबतीत तुम्ही काय बोलू शकाल काय? कसं आहे की आता मी ज्या गोष्टी सांगितल्या ती एक वेगळी बाजू आहे कोल्हापूरची. आणि आता प्रचारात मुद्दे काय असणार आहेत की मी काय केलं, तू काय केलंस, तू हे केलंस ते चुकीचं केलंस, मी हे केलं ते बरोबर केलं. हे प्रत्येकजण एकमेकावर तुटून पडणार आहे. म्हणजे मी लायक कसा, तू नालायक कसा, किंवा मी नालायक आहे तर तू कसा लायक आहेस हे सांग. ह्या गोष्टीवर बरीच चर्चा होणार आहे. म्हणजे आता उमेदवार उभा राहणारे जे आहेत त्यांनी पण या सर्व गोष्टीचा विचार करावा की आता बोर्डवर तुम्ही बघितलं भागाचा विकास, जनतेचा विकास. आता ते नगरसेवक निवडून आल्यावर जनतेचा कसा विकास होणार आहे हे पहिल्यांदा त्यांना विचारायलाच पाहिजे ना. म्हणजे तुम्ही निवडून आला की जनतेचा विकास कसा होणार. मी इथं राजकीय पदाधिकारी म्हणून नाही, एक सर्वसामान्य कोल्हापूरचा नागरिक म्हणून बोलतो. हे निवडून आल्यावर जनतेचा कसा विकास होणार आहे, जनतेला काय फरक पडणार. तिथं परत तुम्ही रस्ते चकाचक करून देणार, गटारी करणार, पण 4-5 वर्षानं परत ते खराब होणार, परत ते येणार. त्यातून काय जनतेचा विकास होणार आहे. एक शहर चांगल्या पद्धतीनं कसं डेव्हलप होईल, तिथं कशा पद्धतीनं रोजगार उपलब्ध होईल, या गोष्टीची मुळात चर्चा आहे. आता कोल्हापूर आपण हद्दवाढीला विरोध आहे. हद्दवाढीला विरोध आहे तर ग्रामीण भागातली लोक यायला का तयार नाहीत, या गोष्टीचा पण विचार करायला पाहिजे. म्हणजे ते म्हणतात की म्हणजे आपण लग्न ठरवायला गेलो की आम्हाला ही मुलगी पसंत आहे, हे मुलगा पसंत आहे, किंवा नाही म्हणतोय, पण का नाही तर का आणि पसंत आहे तर का, हे असतेच ना. तसंच आहे ना. म्हणजे अगदी काय यायला नाही म्हणतात, तर याच्यामध्ये काहीतरी घडलं असेल ना, काहीतरी चुका असतील,
किंवा जी डेव्हलपमेंट झाली ती बरोबर झालेली नाही, असं याच्या आधीची झालेली आहे ती व्यवस्थित झालेली नाही किंवा दुर्लक्षित झालेली आहे, म्हणून ते लोक शहराच्या हद्दीत यायला नको म्हणतात. तर शहर वाढायला पाहिजे ना. शहर जर वाढलं तर त्याच्या काही चांगल्या पद्धतीनं निधी येईल, चांगले नवीन रस्ते. कारण आता माझं वय आता 45-48 वय आहे. मी 25-30 वर्षापूर्वी जे बघितले रस्ते ते अजून तसेच आहेत. त्याच्यात काहीच अजून नवीन म्हणजे काही बाहेरचे जे 4 पदरी झालेले आहेत कोल्हापुरात यायला वगैरे तेवढाच फरक झाला आहे, पण अंतर्गत रस्त्यात काहीच अजून फरक पडलेला नाही. या गोष्टीचाच मुळात सर्वच राजकीय पक्षांनी विचार करायला पाहिजे की आपण निवडणूक महानगरपालिकेची लढवत असताना आपण कशा पद्धतीनं पुढे जायला पाहिजे, प्रचाराचे मुद्दे काय आहेत आणि लोकांना आश्वासित करत असताना ते आपण पूर्ण करू शकतोय का. आणि जर आश्वासन दिलं तर ते 100% पूर्ण व्हायला पाहिजे आणि जे पूर्ण होणार आहे तेच आश्वासन द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे ते व्हायलाच पाहिजे ना. म्हणजे आता यात काय तुम्ही रोजगार उपलब्ध होणार आहे हे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून थोड्या म्हणजे आता मी सांगितलं की रंकाळ्यावर काही आपण डेव्हलपमेंट केली आहे, तिथं ठराविक जणांना रोजगार मिळेल. इकडं आपण नवीन रंकाळा म्हणजे मिनी रंकाळा म्हणतो की रमणमाळ्या जिथं काही डेव्हलप केले तर तिथं काही रोजगार उपलब्ध होईल. या मर्यादित आहेत कारण ही महानगरपालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होईल, क्रीडांगणं आपल्याकडं नाही आहेत, आहे तिथं पण काही अतिक्रमण झालेले आहेत किंवा काही डेव्हलप नाही आहेत. आज आपण युवा नेते हर्षल सुर्वे यांच्याशी बातचीत केली आणि त्यांच्या संवादातून कोल्हापुरातील काही ज्वलंत समस्या समोर आल्या. मात्र या योग्य नियोजन, योग्य जनजागृती आणि ठोस निर्णय घेतले तर या समस्येवर मात होऊ शकते हे आज आपण जाणून घेतले. तर थँक्यू सर, आज तुम्ही तारा न्यूजला भेट दिली त्याबद्दल. नमस्ते.